नमस्कार, मैं सपना ठाकुर और आप देख रहे हैं आपका अपना चैनल +24 हेडलाइन। खरं तर एका दिवसामध्ये एक पहिल्यांदाच केलेला हा प्रयोग आहे, त्यामुळे बरेच विषय आणि बरेच विषयामध्ये नक्की काय काय आहे ते फार महत्वाचे लक्षात आले की जे शासनाकडून प्रशासनामध्ये काही प्रलंबित राहतात अशा काही विषयांना आपल्याला मार्गस्थ कसं करता येऊ शकतं अशा बरेच विषयांना आज चर्चा झाली। खरं तर विविध विभागांमध्ये आज सर्व टेबल ज्या ठिकाणी उपलब्ध होती त्यामध्ये महसूल विभागाची एक सर्वसाधारणपणे थोड्या वेळा अगोदरची ही थोडीशी माहिती आहे, त्यामुळे बेरजेमध्ये थोडंसं कमी जास्त असू शकतो, पण तरी सुद्धा महसूल विभागाचे 44 अर्ज प्राप्त झाले, त्याचं निराकरण झालं असे 27 अर्ज आहेत, 17 अर्ज प्रलंबित आहेत। जिल्हा परिषद पालघर येथे 48 अर्ज आहेत, 8च अर्जांचं निराकरण झालं, 40 अर्ज प्रलंबित आहेत। वसई विरार महानगरपालिका 13 अर्ज आले होते, 13च्या 13 अर्ज प्रलंबित आहेत। नगरपालिका प्रशासन विभागाचे 18 अर्ज आले होते, 17 अर्जांचं निराकरण झाले, 1 अर्ज प्रलंबित आहे। भूमी अभिलेख विभागाचे 4 अर्ज आले होते, 4च्या 4 अर्जांचं निराकरण झालं। सहाय्यक जिल्हा मुद्रांक शुल्क विभाग त्यांचा एकही अर्ज आला नाही। जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एकही अर्ज आला नाही। वन विभागाचे 1 अर्ज आला होता, तोही निराकरण झालंय त्याचं। कृषी विभागाचे 5 अर्ज आले, 5च्या 5 अर्जांचं निराकरण झालेलं आहे। आरोग्य विभागाचे 6 अर्ज आले होते, 6 पैकी 3 अर्जांचं निराकरण झालं, 3 अर्ज प्रलंबित आहे। महावितरणाचे 17 अर्ज आले होते, त्यापैकी 9 अर्जांचं निराकरण झालं आणि 8 अर्ज हे प्रलंबित आहेत। राज्य परिवहन एसटी महामंडळ ज्याला म्हणतो त्याचे 4 अर्ज आले होते, 2 अर्जांचं निराकरण झालं, 2 अर्ज प्रलंबित आहेत। BSNLचा एकही अर्ज आला नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाचे 45 अर्ज आले होते, त्यापैकी 15चं निराकरण झालं, 30 अर्जांचं निराकरण झालं नाही। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा एकही अर्ज आला नाही। पाटबंधारेचा एकही अर्ज आला नाही। जलसंधारणचा एकही अर्ज आला नाही। पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार एक अर्ज आला होता, त्याचं निराकरण झालेले नाही। जिल्हा पोलीस अधीक्षक 5 अर्ज आले होते, 4 अर्जांचं निराकरण झालं, 1 अर्ज प्रलंबित आहे। मत्स्य विभाग 2 अर्ज आले होते, 2ही अर्जांचं निराकरण झालं। पतंग विभाग 2 अर्ज आले होते, 2ांचंही निराकरण झालं। बंदर विभाग मेरीटाईम बोर्ड 3 अर्ज आले होते, 3चंही निराकरण झालेलं आहे। जिल्हा उद्योग केंद्र DIC एकही अर्ज आला नाही। अन्न औषध प्रशासन विभाग 1 अर्ज आला, 1चं निराकरण झालं। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एकही अर्ज आला नाही। जात पडताळणीच्या संदर्भामध्ये मी बोलणारच आहे, परंतु जात पडताळणीच्या बाबतीमध्ये बरेच विषय आले, त्यामध्ये 6 अर्ज आले, परंतु तिथे प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते, तरी सुद्धा त्यांचं समाधान करण्याचं काम केलं गेलं आणि त्यांना येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला मार्गस्थ करू असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। सहाय्यक कामगार आयुक्त 1 अर्ज आलाय, 1 अर्जाचं निराकरण झालं। नगर रचना विभाग LDP एकही अर्ज आला नाही। MIDC 3 अर्ज आले, 2 अर्जांचं निराकरण झालं, 1 अर्ज प्रलंबित आहे। रेल्वे प्रशासन एकही अर्ज आला नाही। MTDC एकही अर्ज आला नाही। जिल्हा नियोजन अधिकारी 6 अर्ज आले आहेत, 6 पैकी 1चंही निराकरण झालं नाही। जिल्हा क्रीडा अधिकारी 1 अर्ज आलाय, 1 अर्जाचं सुद्धा त्याचं निराकरण झालं नाही। वस्तू व सेवा कर विभाग एकही अर्जाचं निराकरण, एकही अर्ज आला नाही, एकही झालं नाही। जिल्हा कोषाधिकारी एकही आला नाही। जिल्हा महिला बाल विकास विभाग एकही आला नाही। सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग 1 आलाय, 1चं निराकरण झालं। जिल्हा उद्योग विभाग अधिकारी 00। महाप्रदूषण महामंडळ MPCBचं 2 अर्ज आले, 2ांचंही निराकरण झालं। अग्रणी बँक 2 अर्ज आले, 2ांचंही निराकरण झालं। एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प डहाणू 4 आले, 4चं निराकरण झालं। एकात्मिक आदिवासी विभाग
4 आले, तिघांचं निराकरण झालं. राज्य उत्पादन शुल्क विभाग स्टेट एक्साईज एकही अर्ज आला नाही. प्रादेशिक परिवहन विभाग एक अर्ज आला, एकाचं निराकरण. उर्वरित सर्व शासकीय कार्यालय 3 अर्ज आले, तिघांचं निराकरण झालेलं. हे जे अर्ज आहेत या अर्जांची